भोंदू खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने तपासाला वेग आलेला आहे। कच्च्या नोंदणीतून खरातचे बेनामी व्यवहार उघड झाले। घरात सापडलेल्या कागदपत्रांनी आता अडचण वाढवलेली आहे। खरात विरोधातील चौकशीचा फास हा आता आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे। भोंदू खरात याच्या घरी तसंच ईडी तसंच आयकर विभागाच्या धाडीमध्ये 10 कोटींच्या प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाची कागदपत्र सापडल्यानं चौकशीला वेग आलाय। खरातनं लोकांकडून फसवणूक आणि खंडणीद्वारे मिळवलेला पैसा जमिनीमध्ये गुंतवल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नोंदणी न केलेल्या उत्पन्नाचे धागेदोरे देखील चौकशीत आढळलेले आहेत। यात अनेक कच्च्या नोंदी देखील आढळून आल्याचं चौकशी केली जाते। याच नोंदणी केलेल्या काही प्रॉपर्टी खरात हा रजिस्ट्रेशन करण्याच्या बेतामध्ये होता, परंतु त्यापूर्वीच त्याचा भंडाफोड झाला। खरातनं दैवी शक्तीच्या नावाखाली त्याच्या अनेक भक्तांकडनं नोंदणी न करता प्रॉपर्टी आपल्या नावावर कच्च्या नोंदणी करून घेतल्या होत्या। काही जमिनींच्या खरेदी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर दोघे बाजूने लिहून करून घेतल्या आहेत। तर अनेक लिहिलेले स्टॅम्प देखील ईडीनं धाळ टाकले तेव्हा मिळून आलेले आहेत। जप्त कागदपत्रातून बेनामी मालमत्ता, बनावट व्यवहार, शेल कंपन्यांमार्फत गुंतवणूक तसंच नोंद न केलेल्या उत्पन्नाबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। आणि आता थेट जाऊयात, योगेश खरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय खरात विरोधातल्या चौकशीचा फास आता आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे का? काय या संदर्भात अधिक अपडेट्स आहेत? खरं आहे, आता ईडीचा तपास हा सुरू झालेला आहे आणि ईडीने संबंधित व्यवहारांची सर्व कागदपत्र ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे। केवळ खरातच नाही तर खरातने केलेल्या संबंधित सर्व लोकांशी केलेले व्यवहार आणि त्याचबरोबर भागीदार या सर्वांसोबतचे तपास हा सुरू आहे। आपण जर बघितलं तर अनेक जमिनी या प्रकरणामध्ये केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्प नोटरी करून ताब्यात घेण्यात आल्याचं लक्षात येतं आहे। ताबा घेण्यात आलेला आहे आणि मालकी पण आहे, फक्त नोटरी केलेली, खरेदी केलेली नाही, नोंदणी केलेली नाही। त्यामुळे अशा जमिनी जवळजवळ 10 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या आढळून आल्या आहेत आणि त्यामध्ये काही भागीदारसुद्धा आहेत। तर याचा संपूर्ण तपास आता ईडी या ठिकाणी करताना दिसतंय। तर दुसऱ्या बाजूला जे काही पतपेढ्यांमधले आणि राष्ट्रीयकृत बँकांमधले व्यवहार होते त्यांचाही अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न हा केला जातोय। हे कुणाच्या खात्यावर गेलेत, कुणाच्या खात्यावरून कुणाच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले आणि त्याचे कुठल्या व्यवहारांसाठी उपयोग करण्यात आला, हे यामध्ये कोण कोण लोक सहभागी आहेत आणि बेनामी मालमत्ता यातून शोधण्याचा प्रयत्न हा ईडी या ठिकाणी करताना दिसतंय। त्यामुळे एकूणच हळूहळू आर्थिक अडचणींमध्ये आता खरात सापडताना दिसतोय। भोंदगिरीतून निर्माण झालेल्या संपत्तीचा पर्दाफाश आता ईडी आपल्याला या ठिकाणी करताना दिसतंय। निश्चितच योगेश, एक ना अनेक कारणामे आपण पाहतोय खरातचे दिवसेंदिवस समोर येत आहेत। आता मनी लॉन्ड्रिंगच्या अनुषंगाने देखील काय नेमकं घडतं, याच्यामध्ये काय आणखी चौकशीतनं समोर येतं हे पाहावं लागेल। तुम्ही आमच्यासोबत असे जोडून राहा, एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते।